अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। किसान हायस्कूल नडगाव येथील माजी विद्यार्थ्यांचा आगळा वेगळा कार्यक्रम। माजी विद्यार्थी मंचाने शाळेसाठी स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्राची दिली भेट। 50 वर्षांनंतर एकत्र येत माजी विद्यार्थ्यांनी केला गेट टुगेदर। किसान हायस्कूल नडगाव मध्ये सन 1970 ते 2020 या कालावधीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे काहीतरी देणे लागतो ही भावना उराशी बाळगून माजी विद्यार्थी मंचाची स्थापना केली व शाळेसाठी नवीन स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवून एक आगळी वेगळी भेट दिली। आज 50 वर्षांपूर्वीचे सर्वच विद्यार्थी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। यावेळी अनेक माजी विद्यार्थी भावुक देखील झाले। नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी माजी विद्यार्थी आणि सभासदांनी वार्षिक वर्गणी काढून शाळेसाठी व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर विशेष करण्याची योजना देखील आखण्यात आली। या प्रसंगी अरुण पानसरे यांची ठाणे सहकारी बोर्डावर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी भरत मडके, मारुती धिरडे आणि विलास भोंडिवलेसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कैलासवासी पांडुरंग जागरे यांच्या कार्याची प्रेरणा घेत माजी विद्यार्थी मंच किसान हायस्कूल नडगाव स्थापन केला। या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन समिती अध्यक्षा सुनीताताई सोनू दिनकर, उपाध्यक्ष नंदकुमार पानसरे, सचिव रेखाताई पाटील, खजिनदार मिलिंद दांडकर, दिलीप भोयर, लहू शेलवले, हरिश्चंद्र भोयर, हरिश्चंद्र जागरे, श्रीमती वंदना भालके, श्रीमती रोहिणी ठोंबरे, सौ सुनीता पवार या समितीसह सर्वच माजी विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला। आजचा किसान हायस्कूल नडगाव येथील 1970 ते 2020 पर्यंत या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यांनी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं अशा सगळ्यांचं स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलं आणि हे आयोजकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी केलेलं आहे। शाळेच्या सुधारणेच्या बाबतीत पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि या माध्यमातून या शाळेतून शिकलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी जर एकत्र आले तर ह्या संपूर्ण शाळेच्या आणि शाळेच्या परिसरातील किंवा समाजामध्ये जे काही घटक अवलंबित आहेत एकमेकांच्या माध्यमातून त्यांना मदत होऊन त्याचा सगळ्यांना फायदा होईल अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेतलेला आहे। हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये योगायोगानं खरं म्हणजे माझी नुकताच जिल्हा सहकारी बोर्डच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्या निमित्ताने त्यांनी माझा सत्कार केला। हा सत्कार म्हणजे एक घरचा सत्कार झाला। हा सगळ्यात मोठा इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीची याची नोंद राहील। तर हा माझ्या शाळेतील शिकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केला तो माझ्यासाठी अत्यंत मोलाचा ठरेल आणि मार्गदर्शक आहे। त्याचबरोबर जे या माध्यमातून जोडले गेलेले विद्यार्थी आहेत त्यांनी समाजासाठी काम करावं आणि आपलं समाजासाठी देणं आहे ते द्यावं अशा पद्धतीची मी त्यांना नम्र प्रार्थना करेन। आणि माजी विद्यार्थी मंच 1970 ते 2020 स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेले सर्वांचे माजी विद्यार्थी, मी स्वतःची माझी ओळख पहिले करून देते। मी गुलाब तुकाराम दांडकर, लग्न झाल्यानंतर सौ सुनीता सोनू दिनकर। आज या ठिकाणी आमच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहेत। या ठिकाणी जी किसान हायस्कूल नडगावची स्थापना झाल्यानंतर ही शाळा चालू झाल्यावर आम्हाला या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा झाला आणि त्या शाळेसाठी काही करावं म्हणून आम्ही सर्व माजी विद्यार्थी एकत्र आलो। आणि त्याच्यामधून आम्ही थोडाफार निधी गोळा केला आणि त्या निधीमधून आपली जी किसान हायस्कूल नडगाव आहे या ठिकाणचे मुलं आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चांगली शौचालय दुरुस्त करून दिलेली आहेत, ते नूतनीकरण केलेलं आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवलेलं आहे। आणि या ठिकाणी आज आमचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी आम्ही सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन आज सगळ्या आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी करून आणि आज आमचा हा दिवस आहे हा आम्ही या ठिकाणी आनंदात घालवणार आहोत। नडगाव 1970 ते 2020 या कालावधीमध्ये जे माजी विद्यार्थी होऊन गेले आहेत यांच्यामार्फत शाळेसाठी काहीतरी योगदान व्हावं या उद्दिष्टाने आपल्या संस्थेचे संचालक माननीय जागरे साहेब आज ते आपल्यात नाही आहेत ह्या कार्यक्रमासाठी
परंतु यांच्या एक प्रेरणाने आम्हाला ते एक प्रेरणा मिळाली आणि त्या माध्यमातून सुनीताताई दिनकर, रेखाताई जागरे आणि आमचे बरेचसे सर्व माजी विद्यार्थी यांनी आम्ही त्यात योगदान मिळवून सर्वांचं योगदान मिळवलं आणि आजपर्यंत आपण ज्या शाळेसाठी काय करू शकतो का शिक्षण घेतल्याप्रमाणे, तर मग आम्ही त्यासाठी 2019-20 आम्ही ह्या नियोजनासाठी सुरुवात केली आणि 19-20 पासून सुरुवात केली आणि 6-7 महिन्यांनी कोरोनाचा कालावधी आला आणि त्यामध्ये 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे आम्ही संपूर्णतः कार्यक्रम तो स्थगित केला आणि आजच्या ह्या चालू वर्षामध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही परत आर्थिक योगदानाची सुरुवात केली आणि त्यासाठी यथोचित असं योगदान लोकांकडून मिळालंसुद्धा. परंतु आता ते कार्यक्रमाचं हे करत असताना अगोदर पहिले शाळेचं काम कसं करायचं, तर त्यासाठी नियोजन करून आम्ही शाळेसाठी आवश्यक असणारं एक जलशुद्धीकरण प्रकल्प आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यां व विद्यार्थिनींसाठी आणि तिथल्या कर्मचारी व शिक्षकांसाठी सुलभ शौचालय म्हणजे स्वच्छतागृह याचं एक सुस्थितीत बांधकाम करून दिलं. त्याचबरोबर जलशुद्धीकरण प्रकल्पाचं एक चांगल्या प्रकारे बसवण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटनसुद्धा ते ताबडतोब देण्याचं असल्यामुळे लगेच आम्ही उद्घाटन करून शाळेच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि आजच्या या दिवशी आज 2 एप्रिल या दिवशी आज सर्वांना भोजनाचा कार्यक्रम व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि यासाठी आज बऱ्याच प्रमाणे उपस्थिती मिळाली आहे आणि मी या सर्वांचं आमच्या माजी विद्यार्थी मंचाकडनं सर्वांचं धन्यवाद देतोय आणि थांबतो. ब्रेकिंग न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मयूर किरपण, शहापूर.